नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मता। रुद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः। ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः। कल्याण्यै प्रणतावृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः। नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः। दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः। नारायण नारायण। मुनिवर, आता ह्या आख्यानातून तुम्ही सर्वांना सतीची कथा सांगावी। होय देवा। पूर्णा परा प्रकृती अर्थात आदिशक्ती। शिव आणि शक्ती यांचे नाते साऱ्या सृष्टीला ज्ञात आहे। शक्तीमुळे सृजन आणि विध्वंस देखील होतो। वेदात म्हटले आहे या शक्तीमुळे हे सारे ब्रह्मांड चलायमान आहे। ज्या शरीरात आणि मनात शक्ती नाही अशा शरीराला आणि मनाला काही अर्थ नाही। आणि म्हणूनच शक्ती ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे। याच आदिशक्तीचा श्री महादेवांशी विवाह व्हावा त्यासाठी आदिशक्तींनी या सृष्टीत जन्म घ्यायला हवा। आणि त्यासाठीच ब्रह्मदेवांनी प्रजापती दक्ष यांना आराधना करायला सांगितली। आणि प्रजापती दक्ष यांच्या कठोर साधनेमुळेच आदिशक्तींनी त्यांच्या घरी जन्म घेतला। आदिशक्तींनी या सृष्टीत जन्म घेतला खरा, आणि त्यामुळेच सर्व सृष्टीत चैतन्याचे वातावरण होते। स्वागत आहे। आज या प्रजापती दक्षच्या घरी माझ्या कन्येचा नामकरण विधी सोहळा संपन्न होत आहे। आज वातावरणात सगळीकडे आनंद, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे। या प्रसंगी समस्त देवगण उपस्थित राहिल्याबद्दल मला विशेष आनंद आहे। आपले स्वागत असो। देवी, खरोखरच आपले हे महत् भाग्य आहे। प्रत्यक्ष भगवती देवी आपल्या घरात कन्येच्या रूपात जन्माला आलेली आहे। अगदी सत्य बोललात। न जाणो कधीपासून माझी इच्छा होती। तुमच्या तपश्चर्येमुळे देवी तुमच्यावर प्रसन्न झाल्या आणि आपल्या घरी या कन्येचा जन्म झाला। आणि आज या नामकरण सोहळ्यासाठी सगळे आनंदाने इथे जमा झाले आहेत। देवी, या प्रजापती दक्षच्या घरी जन्माला आलेल्या कन्येचे नाव काय असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे। आपण आता हा विधी लवकरात लवकर पूर्ण करावा। होय। देवी, आम्हाला अद्याप काहीही ऐकू आलेले नाही। आपल्या कन्येचे काय नामकरण झाले हे सगळ्यांनाही कळू द्या। सती
सती, बाळलेण्या निगतीला तसंच होऊया चला, बाळलेण्या निगतीला तसंच होऊया चला, माझी राणी जन्मली बारशाचा सोहळा, बाळलेण्या निगतीला तसंच होऊया चला, माझी राणी किती गुणी जणू सद्गुणाची खाण, मोया गालावरी तिच्या लावा दृष्टीचा तिळा, माझी राणी किती गुणी जणू सद्गुणाची खाण, मोया गालावरी तिच्या लावा दृष्टीचा तिळा, चंद्रापरी वाढो सूर्यापरी कीर्तीला भो, गोड गोरीच्या बाईला वना लागला, माझी राणी जन्मली बारशाचा सोहळा, बाळलेण्या निगतीला तसंच होऊया चला, चंद्रापरी वाढो सूर्यापरी कीर्तीला भो, गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेलडा, गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेलडा, गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेलडा. नारायण नारायण. आदिशक्तींनी या सृष्टीत जन्म घेतला आणि आता भविष्यात श्री महादेवांशी त्यांचा विवाह होणार हे विधिलिखित होते. मुनिवर, हे इतकं सरळ देखील नव्हतं. श्री सतीदेवींच्या जन्मोत्सवात त्यावेळी सर्वजण आनंदी जरी असले तरी प्रजापती दक्ष यांना हे होऊ नये असंच वाटत होतं. नारायण नारायण. होय प्रभू. बंधू, तुम्ही असे का म्हणालात की प्रजापती दक्ष यांच्या मनात कुठेतरी हे होऊ नये असं होतं? यालाही एक कारण आहे देवी. प्रजापती दक्ष त्रिदेवांपैकी एक श्री ब्रह्मदेव यांचे पुत्र, सृष्टीच्या निर्मितीचे एक सहाय्यक, आणि या सृष्टीच्या चालकत्वाचे दायित्व ज्यांच्यावर आहे असे श्री विष्णू ज्यांचे आराध्य आहेत असे प्रजापती. त्यांच्या मनात श्री महादेवांविषयी राग होता आणि त्याचे कारण मी मागील कथानकात सांगितले आहे. जरी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली असली तरी तुम्हाला त्याचा गर्व झाला, तुम्हाला अहंकाराने ग्रासले गेले आणि म्हणून या सृष्टीत तुमचे कोणीही पूजन करणार नाही. तेव्हा महादेवांनीच त्यासनी सांगितलं होतं का त्यांची कोणी पूजा करणार नाही म्हणून? नारायण नारायण. आणि म्हणूनच सती देवीच्या बासनी त्यांचं लगीन व्हायला नको होतं होय? नारायण नारायण. बानू, अशी अधीर होऊ नकोस. बानू, जसं पुढे काय घडणार आहे हे तुला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता इतर सर्वांना देखील आहे. नीट लक्ष देऊ नये म्हणजे सारं काही तुझ्या ध्यानात येईल. नारायण नारायण. नारायण नारायण. सतीच्या नामकरणाचा सोहळा अतिशय आनंदात पार पडला. होय देवी, साऱ्या सृष्टीत कसे आनंदाचे वातावरण आहे. ब्रह्मदेव, आपण शुभम भवतु. हे ब्रह्मदेव, आज माझ्या पुत्रीचा नामकरण सोहळा पार पडला.
साऱ्या सृष्टीमध्ये कसे चैतन्याचे वातावरण आहे हे आपण पाहिलेच असेल. होय, आम्ही तिचे सती असे नामकरण केले आहे. जी साक्षात आदिशक्तीचा अवतार आहे, तिचे नामकरण आपण कसे करणार? सती, उमा, शिवा, नाव कोणतेही असू दे, आदिशक्ती साक्षात भगवती आहे. याचे विस्मरण तर तुला झाले नाही ना? याचे विस्मरण होणे संभवच नाही तात. मला अजूनही तो क्षण आठवतो. माझ्या कठोर तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन भगवती देवींनी माझ्या घरी कन्येच्या रूपात येण्याचा वर दिला होता. केवळ इतकेच नाही, तर प्रत्येक सर्गात, अर्थात प्रत्येक कल्पात मीच तुझी कन्या होऊन येईन असाही वर तिने तुला दिला होता. हो, ते स्मरणात आहे माझ्या. आणि तुझ्या हेही स्मरणात असेल की त्यांचा आणि श्री महादेवांचा विवाह व्हावा ह्यासाठी हे सगळे घडले आहे. हो, मी ते विसरलेलो नाही. त्यांनी असे मला सांगितले होते. केवळ त्यांनीच नाही पुत्रा, तूही तशीच कामना केली होतीस. सृष्टीच्या भल्यासाठी असे होणे क्रमप्राप्त आहे अशीच तुझीही भावना होती. आपण माझे पिता आहात, त्यावेळी मी देवी भगवतीची आराधना तशी केलीही असेल. पण मी हे कसे विसरू शकतो की काय दक्षा, मला दिलेल्या शापाबद्दल तुला श्री महादेवांचा राग करणं शोभून दिसत नाही. अहो, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. निदान या दिवशी तरी तुम्ही तुमच्या मनातील विचारांना पूर्णपणे विसरून जावं. श्री महादेव हेच सतीचे पती आहेत. देवी, याबद्दल आता या क्षणी तुम्ही कोणतेही वचन करू नये. माझा निर्णय ठाम आहे. यात फेरफार मी करणार नाही. दक्षा, मलाही वाटतं की तू हे सारं विसरून जावंस. ते शक्य नाही तात. आपला अवमान मी कदापि विसरू शकत नाही. पण मी तर त्याचा कधीच स्वीकार केला आहे. आणि म्हणून मी त्याचा स्वीकार करावा हे तुम्हाला अपेक्षित आहे का? ते शक्य नाही. घडणाऱ्याला रोखण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाहीये दक्षा. जे आज न उद्या घडणार आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. मग मी तसं घडू देणार नाही. मी दक्ष आहे, प्रजापती दक्ष. सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीवर माझे नियंत्रण आहे. मी जर ठरविले तर मी काहीही करू शकतो. आपल्या अहंकारामुळे तुला कशाला सामोरं जावं लागणार आहे हे आज तुला कळणार नाही दक्ष. केवळ तुझा पिता म्हणून मी तुला समजवायला आलो होतो. तू सत्याचा जितक्या लवकर स्वीकार करशील ते तुझ्याच भल्यासाठी असेल हे लक्षात ठेव. मग तुम्ही देखील बघाल तात हा प्रजापती दक्ष काय करतो ते. येणारा काळच ठरवेल की मी योग्य होतो. माझ्या पुत्राला नको त्या संकटाला सामोरं जायला नको हीच माझी भावना होती. पण असो दक्षा, तुला खरोखरच सगळ्याचाच विसर पडलाय हे मला आता कळून चुकलंय. आठव दक्षा, तुला भगवती देवी प्रसन्न झाल्या होत्या त्यावेळी तुला त्यांनी काय सांगितलं होतं? ते माझ्या स्मरणात आहे तात. नाही,
तुला ज्याचं विस्मरण झालंय ते आज मी तुला पुन्हा सांगतो. तुला भगवतींनी हे सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळी तुझ्याकडून त्यांचा अवमान होईल त्यावेळी त्या स्वशरीराचा त्यागही करतील. माझ्याकडून तसे घडणार नाही, त्याबद्दल आपण निश्चिंत असावे. मी केवळ सावध करण्यासाठी आलो होतो, तुला स्मरण करून देण्यासाठी आलो होतो. जे घडणार आहे ते मला आणि सर्व सृष्टीला ठाऊक आहे. केवळ तूच त्याचा स्वीकार करण्याचे टाळतो आहेस. येतो मी. अहो, माझं ऐका, हा विचार सोडून द्या. ते शक्य नाही. कोणीही कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते काही ऐकून घेण्यास तयार नव्हते. मुनिवर, सगळ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी हे मान्य का नाही केले? म्हाळसा, ते असं घडणं हे स्वाभाविक होतं. मला अजूनही तो क्षण स्पष्टपणे स्मरणात आहे जेव्हा तुम्ही मला हे सारं सांगितलं होतं. म्हाळसा, तूच पार्वती. सतीने पार्वतीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला आणि मला प्राप्त करण्यासाठी तू खडतर अशी साधना केलीस. तेव्हा हे सारं तुला कळणं हे क्रमप्राप्तच होतं. आय म्हणजे म्हाळसा देवीसनी काय बी ठाव नाही वाटत. अरे ते तर दिसतच आहे की त्यासनी ठाव असतं तर अदुगर त्यांनी त्यासनी सांगितलं नसतं का? म्हणजे म्हाळसा देवी बी या गोष्टीतनं काय बाई हुडकत असत्या. होय तर मी काय म्हणतो, भानूला सांग ध्यान देऊन ऐक म्हणून. आता आता गप्प बस, तू ध्यान देऊन ऐक. नारायण नारायण. सगळ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्यांनाही अपयश आले. त्यानंतर त्यांचे जावई महर्षी भृगू यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जावई म्हणजे कन्येचा वर, मुलीचा नवरा. आणि या कथेच्या अनुषंगाने सर्वांना हे देखील कळेल की प्रजापती दक्ष यांना 84 कन्या होत्या. नारायण नारायण. प्रजापती दक्ष यांच्या 2 पत्नी होत्या, देवी वीरणी आणि देवी प्रसूती. त्यांच्यापासून अनुक्रमे 24 आणि 60 कन्यांचा जन्म झाला. त्यापैकी देवी प्रसूती यांची कन्या ख्याती हिचा विवाह महर्षी भृगू यांच्याशी झाला होता.